शिवजयंती का साजरी करावी त्याआधी मला सांगा की शिवाजी महाराज का महत्त्वाचे. अफजल खानाचा वध केलाय, शाहिस्त्याची तर बोटं छाटलीत, पुरंदरचा तय आग्र्याहून सुटका आहे हां, आणि स्वराज्याची शपथ, राज्याभिषेक. हां नाही हे झालंच रे, पण याच्याशिवाय काय तू सांग. बघा, शिवाजी महाराजांचं महत्त्व जर जाणून घ्यायचं तर आपल्याला मागं जावं लागेल. जास्त मागे नाही नेत तुम्हाला, पण 712 मध्ये भारतावरती पहिला इस्लामिक आक्रमण करता आला मोहम्मद बिन कासिम. पण याचा काही जास्त फरक पडला नाहीये भारतावरती. पण यानंतर 11व्या आणि 12व्या शतकामध्ये मोहम्मद घोरी आणि मोहम्मद गजनी या तुर्कांनी भारतावरती आक्रमण केलं, लाखो हिंदूंची कत्तल केली, शेकडो सुंदर भव्य मंदिरं उद्ध्वस्त केली. ज्या भारतभूमीतनं सोन्याचा धूर निघत होता ना, ती भारतभूमी अक्षरशः कंगाल करून ती लूट ते मायदेशी घेऊन गेले. हिंदूंच्या संस्कृतीलाच नाही तर हिंदूंच्या अस्मितेला सुद्धा या इस्लामने जबरदस्त धक्का दिला. याच वेळी दक्षिणेमध्ये देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य हे वैभवाच्या उच्च शिखरावरती होतं आणि इकडं उत्तर हिंदुस्थानामध्ये या इस्लामिक आक्रमण करताना सत्ताधारांनी हैदोस घातला होता आणि त्यांची नजर आता या यादवांच्या साम्राज्यावरती घरघर फिरत होती. जणू काही एखादं गिधाड मेलेल्या माणसाला असं गिरट्या घालतं ना त्याला खाण्यासाठी, तसे इस्लामिक आक्रमणकर्ते यादवांच्या साम्राज्याला गिरट्या घालत होते. पण यादवांना भिडेल अशी धमक असणारा माणूस यांच्याकडे नव्हता. तो मिळाला आणि तो होता अलाउद्दीन खिलजी. पुढं काय झालं? पुढं जे झालंय